नाशिक अशी सिटी आहे ना, जर तुम्हाला पुणे नाही पाहिजे असेल, मुंबई नसेल पाहिजे ना, डायरेक्ट नाशिकला यंदा राहायचं. महाराष्ट्राचे लोक ना कुठे पण चालले जाऊ गाईस, म्हणजे इंडियामध्ये कुठे पण चालले जा, पण ना शेवटी ते विचारता काय माहिती का, पोहे वडापाव. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. गाईस तर फायनली आम्ही पोहोचलेलो आता त्र्यंबकेश्वरला, म्हणजेच की महादेवाच्या दारी पोहोचलेलो. गाईस बघा शिवलिंगचा किती सुंदर अभिषेक होतोय. एकदम सुंदर मंदिर आहे आपलं त्र्यंबकेश्वर भगवानचं. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व, होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही चाललेले आज नाशिकला लग्नासाठी, तिथून जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. तर मी आहे, विक्की आणि सुमित आहे, आता आलेले रेल्वे स्टेशनवर जळगावच्या. चला आल्याबरोबर जय श्रीराम, चला चहा घेऊन घेऊ. तुम्ही घेतली? फायनली आम्ही पोहोचलेले आता नाशिकला आणि 4 तास टोटली लागले पोचायला. आणि ना गाईस नाशिक अशी सिटी आहे ना, जर तुम्हाला पुणे नाही पाहिजे असेल, मुंबई नसेल पाहिजे ना, डायरेक्ट नाशिकला यंदा राहायला. एकदम शांतता, थंडी हवा आणि टुरिझम प्लेसेस खूप आहे इथे. तर मला नाशिक खूप आवडतं यार, बाकी कंपॅरिझनमध्ये मुंबई आणि नाशिक बस बस आहे. यार बस. तर गाईस आम्ही चला म्हटलं ना, आधी काही काम करायच्या आधी नाश्ता करून घेऊ. समजतं एका रेल्वे स्टेशनकडे किंवा रेस्टॉरंटमध्ये आलेले आम्ही जेवायला, नाश्ता करायला, नाश्ता करू. त्यानंतर मग पुढचा प्रवास. पुढे कुठे जायचं आहे आपल्याला? क्या क्या है आपके पास? मिसल है, मिसल लो. इथे यांचा मिसळच फेमस आहे, मिसळच खाऊ. वडापाव वगैरे वडा रसा वडा हो देतो फिरे. चला नाश्ता करू आता. नाश्ता काय काय पाव 70 रुपये. असं पण रेस्टॉरंटचा नाश्ता मला आवडत नाही. सुमित घेऊन आला होता मला, चल चल म्हणे, भारी लागतं म्हणे. तर गाईस आता इथे मस्त नाश्ता केला आम्ही. भाई महाराष्ट्राचे लोक ना कुठे पण चालले जाऊ गाईस, म्हणजे इंडियामध्ये कुठे पण चालले जा, पण ना शेवटी ते विचारता काय माहिती का, पोहे वडापाव, कचोरी समोसा किंवा ब्रेड वडापाव. मला एक गोष्ट सांग, ही गोष्ट खरी का नाही, महाराष्ट्राचे लोक भारतात कुठे पण चालले जाऊ विचारणार नाश्त्याला हेच आहे, भाऊ पोहे आहे का, भाऊ कचोरी समोसा आहे का. त्याच्याशिवाय ना नाश्ता इनकम्प्लीट असतो डायरेक्ट. आता वाटतच नाही की नाश्ता केलेला आहे. 3 तर आम्ही पोहोचलेले आता त्या लॉनवर, जिथे आता लग्न आहे नाशिकला, पण ना नाशिकच्या थोड्या बाहेर आहे. आता इथे आलेले आम्ही, बाकी काही मित्र भेटले होते, ते गेलेले आता नाश्ता करायला. तुम्हाला काय तुमच्या लग्नाचे फोटो वगैरे काढायचे ना, तर सुमितला संपर्क करा, तो त्याच्या मोबाईलमध्ये भारी फोटो काढतो. काढेल ना सुमित? हां वाय नॉट. ओ इंग्लिश इंग्लिश. नाचून वगैरे झालेले मस्त वारांमध्ये. लग्न वगैरे लागल्यानंतर आहे ना, आम्ही निघू मग त्र्यंबकेश्वरसाठी, कारण की आजच परत जळगावला जाणार आहे ना आम्ही, त्यासाठी मग एकच दिवसासाठी आले होते.
सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तर गाईस आता वाजलेले दुपारचे 3, लग्न वगैरे लागलेले आणि आता निघताय आम्ही त्र्यंबकेश्वरसाठी. आता फोटो वगैरे पण काढला. आम्ही तिघच जात आहे. कोणी सांगेल का CBSला जा, तिकडे जा, हे करा, इथून तुमचे विनाकारण पैसे परत जातील. बरोबर. रिक्षाने हे त्याच्यापेक्षा इथून तुम्हाला डायरेक्ट बस मिळून जाईल. बस तुम्हाला त्र्यंबकेश्वरून कुठं जायचं? जळगाव स्टेशन, नाशिक रोड. बसमध्ये बसायचं. नाशिक रोड. हां, मग ते डायरेक्ट स्टेशन सोडत. अच्छा, म्हणजे मग मध्ये काही तुम्हाला स्टॉप वगैरे काही टेन्शन नाही. थँक्यू काका, थँक्यू. तर गाईस आता आहे ना आम्ही त्या ठिकाणी. तर गाईस आता जिथे आम्ही होतो ना, म्हणजे ज्या साईडने आता लग्न होतं ना, तर ते आउट ऑफ नाशिक होतं. तर तिथे जवळून गेला तो ना तिथून, म्हणजे तिथे कोणतं स्टॉप होता आम्हाला इथपर्यंत यायला, बस डेपोपर्यंत. ॲक्च्युली आम्ही एका साईडला थांबले होते, तेवढ्यात एक काका आले, ते थांबलेलेच होते. तर त्यांना विचारलं काका आम्हाला सोडून देतील का? त्यांनी डायरेक्ट दरवाजा उघडला. तर म्हणे चला म्हणे. तर त्यांनी आम्हाला आता बस डेपोकडे सोडलेलं आहे. इथून आम्ही त्र्यंबकेश्वरसाठी बस घेऊ आणि त्र्यंबकेश्वरला जाऊ. आता हे जेवढे बस डेपो ना, हे नाशिक सिटीमध्ये असतं. म्हणजे इथल्या बस फक्त नाशिक सिटीमध्ये जातात, नाशिकचे आउट ऑफ नाशिक नाही जात. जेवढे नाशिक सिटीमध्ये गावं वगैरे ना, तिथे जातात. वेगवेगळ्या नंबरचे बस असतात. त्र्यंबकेश्वरला कोणती बस जाईल? 145 थांबला असं तर चालला असं मित्रा. तेव्हा तो टॉप इथून नाही रस्ता असं जावं लागेल. तेव्हा तिथे थांब 245 नंबरची गाडी येईल. ओके, म्हणजे त्या साईडला का? त्या साईड रस्त्यावर तेव्हा ते स्टॉप दिसतंय ना. ओके, इथून नाही जाणार तिथून जाईल, पण ते गाडीचं टायमिंग झालं, पण ते गाडी ड्रायव्हर नाही का काय नाही, ते काय अडचण मला माहित नाही. तिथून 245 नंबरची गाडी लागेल. ॲक्च्युली आता प्रॉपर बस स्टॉपवर जावं लागतंय. इथे ना ते ड्रायव्हरनी आले होते अजून, तर ते म्हणे की तुम्ही बस स्टॉपवर उभे राहा, ती बस निघण्यामध्येच आहे. आम्ही आता त्या साईडला स्टॉपवर चाललेले नाही काका. अरे मग बरोबर आहे ना, मी तर बोलला तुला त्र्यंबक आहे. चलो, माझं लक्ष गेलं, तुम्ही एक असं पण लक्ष नाही होतं. गाईस, तर फायनली आम्ही त्र्यंबकच्या बसमध्ये बसलेलो आहे. ॲक्च्युली माझंच लक्ष गेलं की त्र्यंबकची बस आलेली आहे. यांचं पण आताच लक्ष नाही होतं. तेवढ्यात बस आली आणि बसमध्ये चढले. ड्रायव्हरला हात दिला म्हणून थांबवली गाडी त्यांनी, नाही तर स्टॉपवर नसती थांबवली. चला आता मस्त नाशिक फिरू, थोडंफार फिरू. अरे जागा भेटली भाऊ, भेटली का जागा? चला, इथे बसलो ना तर असं एकदम 3D फील येतोय. असं वाटतं की आमच्या समोर कोणती मूवी चालू आहे आणि ती पण 3D मध्ये. तर काहीच मस्त आता आम्ही पंचवटीच्या एरियामध्ये आहे आणि ना मस्त पंचवटीचं दर्शन पण केलं, पण माझा कॅमेरा तेव्हा ऑफ होता. आणि हेच काही असे खूप रिझन आहे ना, त्यामुळे मला नाशिक खूप आवडतं यार. असं वाटतं की नाशिकमध्ये येऊन जायचं सेटल होण्यासाठी. बिकॉज नाशिक यार छान वाटतं. एकदम मोठं पण नाही, एकदम छोटं पण नाही, मीडियम, एकदम बढिया, मजा येऊन जाते. नाशिकमधलं जे वातावरण ते एकदम वेगळंच असतं यार. कुठे जर ऊन असेल ना, तर इथे पाऊस असेल किंवा इथे थंडी असेल, असं काही होतं इथे. म्हणून मला मजा येते इथे नाशिकला आल्यावर. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आता त्र्यंबकेश्वरला, म्हणजेच की महादेवाच्या दारी पोहोचलेलो. आता महादेवाचं खूप छान दर्शन करू. मी ना आधी पण वाटतं 2दा येऊन गेलेलो इथे, पण आता जसं जसं समजायला लागलं तेव्हा त्याच्यानंतर आता आलेलो आहे. ब्लॉगिंग जेव्हापासून सुरू केली ना, त्याच्यानंतर आता आलेलो आहे पहिल्यांदा. तर मस्त आता जाऊ तिथे. हे ज्योतिर्लिंग असं आहे ना गाईस, म्हणजे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे. तर आता जाऊ मध्ये आणि दर्शन वगैरे करू. मध्ये तर ऑफकोर्स कॅमेरा अलाउड नसेल. महाकालला पण जायची इच्छा आहे, पण बघू आता महाकाल जेव्हा बोलवतील. ओंकारेश्वरला पण तसं, तर जेव्हा बोलवतील तेव्हा जाऊ आपण. चालेल ना विकी? मग बोलो जय श्री महाकाल. अरे दादा नाही ना, नंतर ना. अरे दादा नको ना, नंतर लाव ना. भाई जबरदस्तीच आहे, लावस ना दादा, लाव ना. कैसा वाला है वो? पूरा ऐसा लगाते वो नहीं क्या? आता उधर से आने का है. ओम नमः शिवाय. हर महादेव.
ओम नमः शिवाय. यार मस्त दिसतोय हा. मी आता बघितला ना, मला वाटलं की थोडा वेगळा वाटेल, पण छान आहे. The best meal of my life. Can't wait to come back. I'm gonna write the soundtrack. Just had the best meal of my life. No room to complain. I pop out the champagne. आता केलेली आम्ही एंट्रीमध्ये जाण्यासाठी, पण त्याआधी म्हटलं हातपाय धुवून घेऊ. आणि इथून अशी एंट्री असते मध्ये जाण्यासाठी, सिक्युरिटी वगैरे सर्व काही असतं. पण मला नाही माहिती मध्ये गेल्यानंतर तिथे मोबाईल अलाउड आहे की नाही, कॅमेरा म्हणजे व्हिडिओ वगैरे करू शकेल की नाही. पण असा एरिया आहे जिथून एंट्री करता. तो आधी जिथे त्र्यंबकेश्वर वगैरे लिहिलेलं होतं ना, तिथून 200 रुपये देऊन VIP एंट्री आणि दर्शन होतं असं काही. त्यामुळे म्हटलं 200 रुपये देऊन का महादेवाचं दर्शन करायचं. महादेव थोडी म्हणताय की पैसे देऊन माझं दर्शन करायला या, तुम्ही असे पण येऊ शकता ना. आणि खरी मजा तर काहीच विदाऊट पैसे देऊन दर्शन केल्यानेच होते. जी एवढी भक्तांमध्ये आपण रांगेमध्ये असे उभे राहतो, त्यानंतर जे हर हर महादेव बोलता सर्वजण बघा असं काहीच, बघा काहीच गर्दी नाही आहे असं वाटत असेल तुम्हाला. हे बघा भाई, इथून वाटतं की काहीच गर्दी नाही, लगेच नंबर लागेल. पण इथे तर अजून याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे. आणि तुम्हाला मी दर्शन पण करून देतो महादेवाचं. महादेवाची पिंड दर्शन करून घ्या तुम्ही. मध्ये जाऊन दाखवता येणार नाही, दाखवता येणार काय माहिती, मग त्यापेक्षा इथेच बघून घ्या. जय श्री महाकाल, हर हर महादेव. गाईस बघा शिवलिंगचा किती सुंदर अभिषेक होतोय. हर हर महादेव. गाईस आता वाजलेले संध्याकाळचे 7 आणि फायनली आमचे ना त्र्यंबकेश्वर भगवानचे दर्शन झालेले. आम्ही लागलो तर 4:30 वाजता, आता 7 वाजे म्हणजे करेक्ट 7 वाजता आमचे दर्शन झाले. आता आम्ही आलेले बाहेर आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो. एकदम सुंदर मंदिर आहे आपलं त्र्यंबकेश्वर भगवानचं. इथे खूप मोठा त्रिशूल लागलेला आहे आणि हे ना खूप प्राचीन काली मंदिर आहे. आणि गाईस इथे ना खूप वेळेस आहे ना आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना दर्शनाला सुद्धा येऊन गेलेले ते त्यांच्या काळामध्ये. आणि बघा पण किती सुंदर दिसतं ना मंदिर. बघा आता बंद केलेलं होतं ना, सगळे जागा गर्दी करता एकदम. इथे ना नंदी भगवान आहे, त्यानंतर पुढे जाऊन आहे ना तिथे महादेवाची शिवलिंग आहे. तर चला गाईस आता आहे ना आम्ही इथून निघतोय, कारण की ना आता आम्हाला ट्रेन पण पकडायची. ॲक्च्युली 9 वाजेची ट्रेन आहे, आता 7:30 वाजलेले. बघू आम्ही टायमावर पोहोचता की नाही तर अशी ट्रेन आहे दुसरी. बघा किती सुंदर दिसतं ना असं स्ट्रीटवर एकदम लायटिंग. इथे ना शॉप्स येतं. आम्ही इथे आलेले, हे लाकडाचे वेगवेगळ्या प्रकारचे काही मसाजर बनवलेले. काका याच्याने काय होतं? 80-70 रुपये सिगरेट. नाही याच्याने काय होतं? खेळायचं आहे का ते? अच्छा. सो हे गाईस तर आता आहे ना रात्रीचे 11 वाजलेले आणि आम्ही आलेले आता रेल्वे स्टेशनवर. आमची ट्रेन पण आलेली 9 वाजे. तिथं काही भेटली नाही, जेवण वगैरे करून आहे ना, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच केलं जेवण. आणि आता ट्रेन आलेली आहे बघा, त्याच्यातच बसून आता जळगाव जाऊ. काय माहीत केव्हा पोहोचू आम्ही. तर गाईस नाशिकवरून आम्ही पोहोचलेले, आता जळगावला केव्हा पोहोचले आज काहीच माहिती नाही पडलं केव्हा ट्रेनमध्ये तो टाईम निघाला. आता घरी जाऊ, खूप थकलेले, पाय खूप दुखत आहे. तर डायरेक्ट आता घरी जाऊ आणि झोपू. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे राधे.